डॉक्टर गद्रे सरांचं अभिनंदन. सर पहिल्यापासून सायकलिस्ट आहेत, प्रो सायकलिस्ट आहेत. त्यांनी नंतर मग त्यांनी रनिंग चालू केलं. त्यांच्या रनिंगच्या प्रवासाबद्दल 1-2 मिनिटं त्यांनी सांगतील. सर्वात प्रथम मी सांगतो की डॉक्टर असल्यामुळं आम्हाला फिक्स ऑफिस शेड्यूल असा काही विषय नसतो. म्हणजे सकाळी 10 वाजता हॉस्पिटलला गेलं, 3 वाजता बंद केलं, घरी आलो, झोपलो, हा विषय नसतो. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर डॉक्टरांची लाईफ ही बऱ्यापैकी तसं कष्टप्रद आहे. रात्रीची झोप मिळणं देखील दुरापास्त असतं. त्यामुळं सकाळच्या वेळेला उठून व्यायामाला जाणं हा कन्सेप्ट मी सायकलिंग 5-6 वर्षापूर्वी चालू करण्यापूर्वी आयुष्यात नव्हताच. नुसतं काम एके काम, काम दोन्ही काम, एवढ्या 2च गोष्टी व्हायच्या. पण बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांकडनं, निलेश म्हणा किंवा केळकर साहेब म्हणा, यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी 2018 साली सायकलिंग चालू केलं. रनिंग मी 2022 सालापर्यंत एकदाही केलेलं नव्हतं. सुरुवातीला जेव्हा 1 किलोमीटर पळालो तेव्हा 10 मिनिट पर किलोमीटरच्या पेसला मला धापा लागून हार्ट रेट 170-180 ला गेलेला मला बघितल्यावर मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. त्यानंतर ठरवलं की या सगळ्यांकडून काही टिप्स घेऊन आपण रनिंग चालू करू. तो रनिंगचा प्रवास गेल्या महिन्यामध्ये झालेल्या सांगली मॅरेथॉन मध्ये 21 किलोमीटर सब 2 पर्यंत आणि बॅक टू बॅक 2 फुल मॅरेथॉन करून आता बऱ्यापैकी मी त्यात यश मिळवलंय असं मी म्हणू शकतो. या सगळ्यामध्ये माझे मित्र आणि इव्हन आप्पांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे, कारण त्यांच्या शॉप मधूनच मॅक्झिमम गोष्टी आम्ही घेतो आणि त्याचा आम्हाला न्यूट्रिशनच्या दृष्टीने खूप फायदा होत असतो. बाकी माझं सगळ्यांना हेच म्हणणं राहील की आपल्या आयुष्यात आपल्याला कितीही धकाधकीचं आयुष्य असेल, कितीही वेळ मिळत नसेल, तरी पण सकाळचा 1 तास तर आपल्याला निश्चितच स्वतःसाठी म्हणून काढणं महत्वाचं आहे. कारण पुढे तुम्ही भविष्यात किती प्रोफेशनली यशस्वी व्हाल, तरी पण तब्येत चांगली नसेल तर त्या प्रोफेशनल यशस्वीचा उत्तम दीर्घायुष्यासाठी फार काही फायदा नाहीये. हे जेवढ्या लवकर कळेल तेवढं सगळ्यांना चांगलं. मी सगळ्यांना हाच संदेश देईन की स्वतःसाठी म्हणून 1 तास आठवड्यातले 3-4 दिवस तरी नक्कीच काढा. थँक्यू.